श्रावणाला आरंभ झाला. आवडीच्या अंतरेची कळ वाढत होती. आता पडून भागणार नाही. दुःखाच्या खाईत जाऊन बसलंच पाहिजे या विचारानं तिच्या मनाची काहिली होऊ लागली. आणि सरणावर चढावं तद्वत ती पुन्हा बोरगावला आली. नि जळत पेटत कुढत रडत नांदू लागली. रोज दिवसभर राबून रात्री माळीवर जायचं नि त्या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन तळमळत पडायचं. हा क्रम पुन्हा सुरू झाला. सासू बावचळली होती. अर्धा वैशाख आणि संपूर्ण ज्येष्ठ गेला. आवडी माहेरी जाऊन आली, पण नातवंडाचे तोंड दिसण्याचे काही चिन्ह दिसत नाही. या एकाच घोटाळ्यात ती पडली होती. एखाद्या दिवशी आवडी मरणार, नक्की मरणार. आज नाही उद्या मरणार. उत्तम शेजारी ती फार दिवस जगणार नाही असं भगवंतरावाला वाटत होत. रोज सकाळी आवडी माळीवरून सही सलामत खाली येताच तो सुटकेचा निश्वास टाकीत होता. आणि आवडी हसत नव्हती, कुणाकडे पाहत नव्हती. तिचं मन वाराउरा झालं होतं, पण ती नांदत होती. एकदा अचानक धनाजी रामोशी वाड्यात आला. भगवंतराव सोप्यात बसला होता. त्याच्या समोर बसला. तो सनदी शिपाई म्हणून कामावर रुजू झाला होता. त्याला पाहताच आवडी विस्मयचकित झाली. मागस सरकून त्याला पाहू लागली. त्यानं चोरून एकदाच पाहावं म्हणून तिचा जीव आतुर झाला. परंतु धनाजीनं आवडीकडे पाहिलं नाही. आपलं काम होताच तो निघून गेला आणि आवडी निराश झाली. नंतर तिला समजले, धनाजी याच गावचा असून तो सनदीशीर शिपाई आहे. गावात त्याचा बोलबाला असून मोठी मोठी माणसं त्याला मान देतात. आवडीला आनंद झाला. मग रोज ती त्याची वाट पाहू लागली. तो काहीतरी कामानिमित्त वाड्यात आला की ती बावरू लागली. चौकटीत येऊन नाहीतर घराच्या फटीतून पाहू लागली. धनाजी अधूनमधून वाड्यात येत होता. त्याला पाहताच आवडी स्वतःला विसरत होती. तिची चोरटी नजर त्याला पाहून लाजत होती. तो गेला की ती खिन्न होत होती. तो दिसला की तिच्या कोळपलेल्या मनाला नवी पालवी येत होती आणि जगण्याची इच्छा दृढ होत होती. नाथाच्या जत्रेत भेटला तसा एकदा धनाजी भेटावा म्हणून ती देवाला नवस करीत होती. कार्तिक महिना होता. भाद्रपदात आपट्याच्या झाडाखालून उठलेली थंडी वाढत होती. धरणी शांत होती. नवी पिकं, नवी फुलं, नवी फळं यांनी तिला बहर आला होता. ती सुंदर नि रम्य दिसत होती. तिची तुलना आवडीशीच करता येत होती. फरक एवढाच होता की धरणी शांत होती आणि आवडी कढत होती. कार्तिकात बोरगावची जत्रा भरली होती. गाव सर्व दुःख विसरला होता. गावात माणूस मावत नव्हता. भगवंतरावाची धावपळ वाढत होती. भर दुपारी आवडी एकटीच घरातून निघाली. पेठेनं सरळ कासाराळीला गेली. हिरवी कांकणं भरून परतली आणि फिरत फिरत पाराखाली आली. नी चमकून गपकन थांबली. तिच्या समोर धनाजी उभा होता. भरपूर उंची, तेज, पिळदार शरीर, तोच रसरशीत चेहरा, छाती लखलखीत, हाती लखलखीत कुऱ्हाड. हे सर्व पाहून आवडी दंग झाली. तिची तरल नजर त्याच्यावर स्थिर झाली आणि दोन नजरा टक्करताच ती बावरली. खुदकन हसली नि मग लाजली. कसं काय, बरं आहे का? धनाजीनं विचारलं आणि मान तिरपी करून दाताखाली ओठ धरून आवडी नकारार्थी मान हलवीत म्हणाली, नाही. का? काय झालं? केसानं गळा कापला. कोणी? कसायांनी. मला समजलं नाही. कसं सांगू? का? सांग की. आता नाही, मग कधीतरी. बरं, जाते मी. हो, जा. आवडी खाली मान घालून निघून गेली. त्या दिवसापासून आवडीला धनाजीचं वेडच लागलं होतं. धनाजीही काहीतरी काम काढून वाड्यात येत होता. तो आला की आवडीचा जीव भरत होता. तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती. एक नाजूक ओढ सारखी वाढत होती आणि हळूहळू तिचं मन नवं स्वरूप घेत होतं. एका सकाळीच आवडी आपल्या बंद खोलीतून खाली आली. स्वयंपाकाला लागली.
तोच सासूने येऊन खोटच सांगितलं. म्हणाली, आज उत्तम नदीकाठच्या शेतात गेला आहे. मी जाताना त्यानं जेवण घेऊन आवडीला पाठवा असं सांगितलंय. तवा बाई तूच जा बरं. आवडीनं जेवणाची पाटी घेतली आणि ती नदीकडे निघाली. न्याहारीचा वकूत होता. सूर्याची किरण शांत आणि शीतल वाटत होती. नदीकाठी धुकं दाटलं होतं. नदीकाठी असलेल्या शेवऱ्यावर धुक्याचे ढग रेंगाळत होते. आवडी निऱ्यांचा घोळ डाव्या हाती धरून निघाली होती. तिच्या पायाखालची वाट 1 मैल दाट शेवऱ्यातून गेली होती. ती निर्जन वाट शेवऱ्याच्या गर्दीतून वाकडी तिकडी वळण घेत गेली होती. आवडी घाईनं चालत होती. निऱ्यांचा घोळ तिने उचलून धरल्यामुळं तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि ती वाड्यातील कुंद वातावरणातून त्या मोकळ्या हवेत पाय उचलीत होती. तिला उत्तमची ओढ नव्हती, गरज नव्हती. उलट ती त्याचा द्वेषच करीत होती. फक्त आज मोकळ्या जगात मोकळ्या वातावरणात घडीभर चालाय मिळते म्हणून ती चालत होती. आणि त्या दाट शेवऱ्यात पुढून धनाजी आला. त्याला पाहताच ती गपकन थांबली. धनाजी तिच्या पुढे येऊन म्हणाला, सकाळीच कुठं? जेवण घेऊन. हा, सांग कुणी गळा कापला? इथं नि वाटेवर. बरं, चल बाजूला. धनाजीनं तिचा हात धरून तिला बाजूला नेली. तेव्हा त्या स्पर्शानं, त्या गोड आक्रमणानं आवडी पुलंकित झाली. लाजेनं तिचे गाल लाल झाले. तिच्या गालावर पहाट फुलली. पुरुष असावा तर तो असा असावा, धैर्य असं असावं, स्पर्श असा असावा असं म्हणत सुकानू नेईल तिकडे नाव जावी तशी ती धनाजी बरोबर गेली. एका जागी दाट शेवऱ्यात बसली आणि जीवनात घडलेला तो सर्व प्रकार तिनं सविस्तर सांगितला. म्हणाली, मला जगायचं हाय. कसं? तुमच्यासारखं. ठीक, जा आता. मी उद्याही येईन. मला इथेच भेटा. बरं, नक्की? नक्की. धनाजी गावाकडे गेला आणि आवडी शेताकडे चालू लागली. ती स्तंभित झाली. ती इतकी जवळ येऊन इतकं बोलून तरीही त्यानं स्वतःला आवरलं. मी मुळीच प्रतिकार केला नाही. मी त्याला नाही म्हणणार नव्हते. उलट तो नेईल तिकडे गेले, त्याच्या शेजारी बसले, बोलले, पण त्यानं मला छेडली नाही. छेडून तरी पाहायची होती, पण तेही नाही. गुमान गेला. याचा अर्थ तो शहाणा आहे, विचारी आहे, पण तो अघोरी नाही, अधाशी नाही. त्याच्या जागी जर एखादा उपाशी लांडगा असता तर त्यानं आता मला पिळून काढली असती, गिळून टाकली असती. पण धनाजी तसा नाही. ती धनाजी करीत शेतात गेली. उत्तमला जेवण दिलं. मी धनाजीचाच विचार करीत परत आली आणि सासूला खोटच म्हणाली. मला त्यांनी रोजच सकाळी न्याहारी घेऊन ये असं सांगितलं आहे. सासूला बरं वाटलं. दोघांचं मन मिळालं. या आनंदानं ती हुसलत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी चावडी न्याहारी घेऊन निघाली. शेवऱ्यात धनाजी भेटला. त्याच्या बरोबर वाट सोडून बाजूला बोलत बसली आणि उठताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, बरं, जाऊ आता? हो, जा. नक्की जाऊ. तिचं काळीज धडधडू लागलं आणि तिची ती अवस्था पाहून धनाजी म्हणाला, आवडी, काय? मला तुपासाठी पत्रावळ चाटणं पसंत नाही. मग? ती चकित होऊन उद्गारली, मला तूप नि पत्रावळ दोन्ही हवं. तो खिन्न होऊन पण निर्धारानं बोलला. आवडी म्हणाली, ठीक आहे, दोन्ही मिळतील. तिनंही निर्धारानं सांगितलं. धनाजी चमकून म्हणाला, कसं? आता पाहत राहा. असं म्हणून ती उठली आणि शेताकडे गेली. त्याची ती इच्छा पाहून, त्याचा तो निर्धार पाहून ती दिपली होती. ती मनात ठरवत होती, मी उष्टीपत्रावळ नाही हे त्याला माहीत असूनही तो अचल आहे. त्याला माझ्या देहाचा संपूर्ण कब्जा हवा आहे. मी 2 दरडीवर लोंबकळणं त्याला पसंत नाही आणि हे त्याचंच खरं आहे. त्याला जर माझ्या देहावरची मालकी हवी आहे
तर ती मी का देऊ नये? ती मी देणार, मग त्यात काय होईल ते हो. आवडीनं चालत चालत निश्चय केला. दिवसांनी दिवस रेटले. आवडीच्या मनानं तिला कणखर केली आणि एके दिवशी आवडीनं उभ्या गावाला जबरदस्त धक्का दिला. प्रत्येक माणसाला तिरमिरी आली. प्रत्येक माणूस दुचमटला. कपाळावर हाणून घेत म्हणू लागला, आता इच्छा व्हायला ही आवडी रामुशाचं घर की शिरली. गाव भडकला. पाटील आळी तरकटली. भगवंतरावाची पोरं वेडी पिशी झाली. गावातील तरणे गडी वेडे झाली. टापरी बांधून कुऱ्हाडी घेऊन आता खून नि फाशी एवढंच बोलू लागले. भगवंतराव ढसाढसा रडू लागला. मिशा तोडू लागला. आवडीची सासू अकांत करीत होती. सून गेली, अब्रू गेली म्हणून धडका घेत होती. उत्तम हवालदिल झाला होता. त्याचे 4 भाऊ आवडी आवडी करीत होते. गावात वातावरण तप्त झाले होते. हत्यारं नाचत होती. महादेवराव मुळीक बंदुकीची नळी साफसूफ करून काडतुस मोजीत होता. नारू पाटील बरचा घेऊन फिरत होता. आवडी धनाजीचं घर शिरली हे ऐकून तांदळवाडीत तर भयान परिस्थिती निर्माण झाली. तात्याबा डोकं आपटून घेत होता. बयाबाई रडत होती नि नागूच्या मस्तकात आग पेटली होती. तुझ्या घराण्याला काडी लागेल हा बोल आवडीनं खरा केला म्हणून तो वेडावला होता. सूड सूड ओरडत होता. आवडीनं सासर आणि माहेर या दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढाई पुकारली होती. दोन्ही गावातील लोकांच्या मनात वनवाच पेटला होता. बोरगावचे लोक गावात रणभैरी झाले होते. पण रामुशांशी लढणं सोपं नव्हतं. प्रत्येकानं आवडीचा नष्टावा करण्याचा निर्धार केला होता. परंतु त्याच वेळी त्यांच्या पुढे बाका प्रसंग उभा राहिला होता. रामुशी ऐकणार नाही. त्यांच्याशी झुंज देणं कठीण आहे. धनाजीची कुऱ्हाड नि त्याची जबर भावकी यापुढे गावाचं काहीच चालणार नाही हे सर्वांना माहीत होतं. आणि आवडीनं धनाजीकडे राहणंही त्यांना पसंत नव्हतं. एकूण धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं अशी गावाची अवस्था झाली होती. कडे कपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती. चिरबंदी वाडा, पाटीलकी, दौलत, सासर, माहेर, गणगोत सार सार सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि सुखाच्या सागरात शांत झाली होती. तिचं मन शांत झालं होतं. तिचं कढणारं हृदय संतुष्ट झालं होतं आणि तिच्या आशेला नवा मुगारा आला होता. धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं. ती हसत होती, फुलत होती आणि पूर्ववत डोलत होती. काजळी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती. तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता. धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हता. तो दृष्टीआड होताच तिचं खुळमन अधिकच खुळ होत होतं. ती बावरत होती. तो समोर आला की खुदकन हसत होती. ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती. परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते. अगदी निर्वाणीचा विचार करीत होते. काहींचं मत होतं की रामुशांशी लढलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे, रामुशांची घरं जमीनदोस्त केली पाहिजे, त्यांच्यावर गाढवांचा नागर फिरवला पाहिजे, तरच आवडी रामुशांच्या घरातून निघेल नि पाटलीन रामुशांचं घर शिरले हा कलंक दूर होईल. मग आवडीला कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. परंतु काहीचा याला विरोध होता. ते म्हणत होते की असं करणं गैर आहे. 50 रामोशी म्हणजे मेंढरं नव्हेत. जात झुंजार ती हटणार नाही. कटून मरेल पण पळून जाणार नाही. 50 रामोशी ठार करायचा म्हणजे 100 मुर्दा पडलाच पाहिजे. एका आवडीसाठी 100ची कत्तल होणं महाभयंकर आहे. शिवाय आवडी गेली ती काही सुखाने गेली नाही. माजली नि पळाली असं म्हणता येणार नाही. भगवंतरावाचा उत्तम काय चांगला होता. त्याला फेपर येत होतं. फेपर आलं
की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकना करतो. हे का भगवंतरावांना माहीत नव्हतं? माहीत होतं, परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वठवलं आणि देखणी सून केली. ते उत्तमचंच वेळ बघून पळाले. तिच्यासाठी कुणी मरावं